वहिनी, काय केलं आज ब्रेकफास्टला? सगळं व्यवस्थित केलंय रेवती. आई आणि यांना कमीपणा येईल असं काही करणार नाही मी. काय ना वहिनी, काही लोकांचा माइंडसेटच थोडा जुना असतो ग. म्हणजे नवरा मुलगा बघायला येणार असतो तेव्हा कसं पोहे करतात, उपमा करतात. पण कौस्तुभ सुपर रिच आहे. तो तुझे हे पोहे उपमा असलं काही खाणाऱ्यातला नाही. जर तुला जमत नसेल तर मी बाहेरून मागवते. मागवू? त्याची काही गरज नाही. सगळं नीट केलंय. फक्त तुम्ही एकदा विचार करा. तो भला मुलगा नाही. तो तुम्हाला फसवतोय, खोटं बोलतोय तुमच्याशी. बास झालं ग अनुवहिनी. अभि दादा, त्याचा मारे खूप विश्वास आहे ना तुझ्यावर. सगळं तुझं ऐकतो. पण आता मला चांगलंच कळून चुकलेलं आहे की तू माझ्यावर जळतेस. काय बोलताय तुम्ही? हो, सोन्यासारखा संसार आहे माझा. नवरा आहे, 2 मुलं आहेत, भरलेलं घर आहे. मी का जळेन तुमच्यावर? कारण तुझ्या नवऱ्याचे पैसे खर्च होणार आहेत माझ्या लग्नात, आणि म्हणून ते तुला होऊ द्यायचं नाही. रेवती, तुम्ही कोणाशीही लग्न केलं तर खर्च हा होणारच आहे. म्हणून मी तुमच्या लग्नाला आडकाठी आणते अशी चुकीची समजूत करून घेताय तुम्ही. माझं तुमच्या लग्नाला ऑब्जेक्शन नाहीये. तुम्ही ज्याला निवडलेत ना त्याला ऑब्जेक्शन. बास झालं ग अनुवहिनी. तीच 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 कटकट सुरू आहे. अगं मी नेहाला भेटवलं पण तुला. तिने सुद्धा सांगितलं की ती कौस्तुभची कझिन आहे. कधी तुला स्वतःच म्हणणं खरं करायचंय? कारण रेवती, मला तुमची खूप काळजी वाटते. आता तुम्ही जर भावनेच्या भरात चुकीचं पाऊल उचललं तर आयुष्यभर त्याचे परिणाम भोगावे लागते. ए बास. माझी काळजी करायला माझी आई आहे, 2 भाऊ आहेत. तुझी गरज नाही अगं मला अनुवहिनी. मग त्याच आईच्या मनाचा विचार